महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पतंग उडवण्यासाठी नॉयलॉन मांजाचा उपयोग न करण्याचे शासनाचे आदेश असून देखील त्याला न जुमानता उत्साही नागरिकांनी नॉयलॉन मांजाचा वापर केल्याने काही दुर्दैवी घटना घडल्या आहे। या सर्व प्रकाराला शासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जाते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण जागोजागी पतंगाच्या नॉयलॉन मांजाने नागरिकांचा व पशुपक्ष्यांचा गळा कापला गेला आहे। काहींना तर जीव देखील गमवावा लागला आहे। चांदवड तालुक्यातील न्हावी येथील बापू ठाकरे हे टू व्हीलरने आज चांदवड येथे येत असताना ते गणूर चौफुली येथे नॉयलॉन मांजाने गळा कापून जखमी झाले, तर त्यांना 14 टाके पडून ते आता सध्या खासगी दवाखान्यात सुविधा हॉस्पिटल चांदवड येथे उपचार घेत आहे। काय नाव आपलं? बापू ज्ञानेश्वर ठाकरे। कुठून आले होते तुम्ही? नाण्यावरून ते चांदवडला येत होता। काय प्रकार घडला, कसं घडला? नाण्यावरून चांदवडला आलो ना, गणूर चौफुलीचे थोडं पुढे माझा कटिंग होऊन पडलेला तो गळ्याला लागलेला। बरं, मग तिथून तुम्हाला दवाखान्यात आले का? हो, मग तिथून हॉस्पिटलला आलो, ॲडमिट केलं। आता तब्येत कशी मग? आता बरी वाटते? हो, किती तब्येत बरी आहे। टाके पडले का? हो, 13 टाके पडले। बरं.